जमलेलो आहोत. तर आपली मोहीम 6-7 तारखेला आहे. तरी आपण आपल्या मनात जर काही शंका असतील अतिक्रमणाबाबत त्यासाठी आपले कॉर्पोरेशनचे अधिकारी आलेले आहेत. सहाय्यक आयुक्त सुरेंद्र साहेब आहेत आणि पोलीस डिपार्टमेंटचे सहाय्यक आयुक्त सुदर्शन पाटील साहेब आलेले आहेत. तर आपल्या ज्या अडचणी आहेत तुमच्या मनाच्या शंका आहेत त्या प्रातिनिधिक स्वरूपावर 3 ते 4 लोकांनी मांडाव्या. त्याचं स्पष्टीकरण आपल्याला मनपाचे अधिकारी देतील. तर सर्वप्रथम आपली काय आहे शंका, आपले धार्मिक स्थळ वगैरे आहे का नाही याबाबत आपलं काय म्हणणं आहे ते आपण थोडक्यात सांगा. त्याचं आपल्याला कॉर्पोरेशनचे अधिकारी देतील. आणि आज आमच्या हातातून चाललं म्हणलं तर साहेबांनी पाठीमाग 2023 ला त्यावेळेस आम्ही हात लागलो तर त्यावेळेस आम्हाला त्याचा मोबदला पण मिळावा. पण आता जर असा जर अन्याय होत असेल काय सांगा की काहीच नाही आम्ही तोडल्यावर पैसे देऊ. आता तोडल्यावर माझी विनंती आहे साहेब की तुम्हाला ज्यावेळेस तोडायचं म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला रोड बनवायचा त्यावेळेस तोडा. आम्हाला एक फक्त 8 दिवसाची मुलं द्या आणि आमचं मोडून घेऊ. पण तुम्ही रोड होईपर्यंत कशाला हाता तुम्ही रोड झाल्यानंतर पैसे देणार ना आम्हाला. साहेबांचं म्हणणं आहे की आम्ही रोड जागेत घेऊ आणि मग तुम्हाला पैसे देऊ. आम्ही फक्त आता पाडून ठेवू. पाडून ठेवलं काय अर्थ साहेब त्याला पण आम्हालाच नाही घर करायचं का. तुम्ही आम्हाला आदेश करा जवळ असं बोलवून घेऊन घ्या की बाबा आम्हाला 8 दिवसाबरोबर काम चालू करायचंय. तुम्ही सांगता हाताबाजू आम्ही नाही पाडलं तर आम्हाला तुम्ही अटक करा. तुम्ही असं हे समज काय की मोबाईल नाही काही मोबाईल स्वतः आम्ही पुनर्वसन करू शकत नाही. आमचं खूप सरकारची विनंती कारण की आमच्याकडे पैसा आहे ना काही. आता इथून या घरातून निघायचं पुढे जाऊन राहायचं. आता भाड्याला पैसे नाही मुलांचं शिक्षण चालू आहे. मुलं आता माझा मुलगा इंजिनियर करून आता शेवटच्या वर्षामध्ये कुठून भरायची त्याची पैसे मला सगळंच केल्यानंतर मला भाड्याला पण राहिला जागा नाही. तर माझी एवढी विनंती नाही साहेब की जर हे महानगरपालिकेमध्ये जर गाव येत असतात वॉर्ड क्रमांक 1 मध्ये तर दिल्ली गेट तर टी पॉईंट पर्यंत जर तुमचा 35 किलोमीटर रस्ता असेल तर मग हा कंटिन्यू 1 नंबर वार्ड मध्ये तेवढा जाऊ द्या 10 किलोमीटर आणखी म्हणजे तुमचं ते मस्जिद राहतं मंदिरात राहतं पुतळा राहतो. एवढी माझी विनंती आहे साहेब हे 30 मीटर तिथून जो आला दिल्ली गेट पासून रोड तो इथपर्यंत करावा म्हणजे कोणाचंच नुकसान होणार नाही आणि आम्हालाही दिलासा मिळेल. स्वागत करतो आमच्या हसूलच्या मिसा मॅडम केदारी सर व जमशेद साहेब मला सांगायचं आहे काल आम्ही सगळे गावकरी कोर्टात होतो. कोर्टात रिझल्ट लागला त्यानंतर आम्ही सीपी साहेबांकडे पण गेलो. सीपी साहेबांना पण आम्ही निवेदन दिलं की साहेबांना सांगितलं आम्ही की साहेब दिल्ली गेट पासून हसूल टी पॉईंट पर्यंत 35 मीटर तुम्ही रस्ता घेतला. मग ते शहरात मोठं आणि आमचं हसूल गाव पण शहरात मोठं वार्ड क्रमांक 1 चं गाव आहे मॅडम. सुरुवातच हसूल पासून सुरू आमच्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे की हसूल गावामध्ये पण 30 मीटरचा रस्ता करण्यात यावा. 60 मीटरची गरज नाही मॅडम. मागच्या वेळेस 30 मीटर रस्ता घेतलेला त्याच्यामध्ये फक्त 50 फूट रस्ता झालेला. 50 फूट रस्ता झालेला 50 फूट जागा तसंच रिकाम आहे ना. तुम्ही तो रस्ता केला नाही आणि तुम्ही आणखी परत लोकांचे घर पाडायला निघाले. आणि कमिशनर साहेबांनी दिवशी मीटिंग घेतली कोणाला सांगितलं नाही तुम्हाला मोबाईलला काय देणार. हे सगळे लोक भयभीत आहेत की कोणाला काय मिळणार आहे नाही. आता कोणत्या पेपरला बातमी आली आहे की तुम्हाला काय पैसे वगैरे मिळणार नाही. आम्ही सगळे फेअर कार्ड धारक आहे सगळे मालक आहे त्या जागेचे ओनर आहोत आम्ही. जर असं कमिशनर साहेब सांगत असतील की ज्यावेळेस तुमचे आज घर आम्ही सगळे पाडून टाकणार पाडल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस आम्ही ताब्यात घेऊ त्यावेळेस तुम्हाला आम्ही पैसे देऊ असं कसं चालणार मॅडम. आज लोकांना तुम्ही बेघर करून टाकणार. बेघर केल्यानंतर ज्यावेळेस कॉर्पोरेशन रोड करेल त्यावेळेस ताब्यात घेईल. मग त्यांचं जर म्हणत आलं 10 वर्षानंतर ताब्यात घेणार नाही. 10 वर्षानंतर तुम्ही आम्हाला पैसे देणार का. मग त्यावेळेस लोकांनी काय झोपडी टाकून रस्त्यावर राहायचं का. यातले असेच हसून मधले बरेच लोक आहे मॅडम की त्यांना आता नवीन घरं बांधलेले आणि त्या घराच्या दुसरा प्लॉट ते घर होते मॅडम. मी माझे म्हणजे हसून वाचनातर्फे आपल्याला विनंती करतो की तात्काळ तुम्ही कमिशनर साहेबांना तुमच्याकडनं माहिती द्या की या लोकांना तुम्ही पहिले मोबाईलला देण्यात यावा. मोबाईलला दिल्यानंतर त्यांच्या घराला हात लावण्यात यावा.
आणि दुसरी गोष्ट आहे मॅडम, गावातला डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा असेल, मंदिर असेल, मस्जिद असेल, यांचा पण विषय आहे मॅडम. आता सध्या 100 फूट रोड आहे, त्याला तुम्ही 100 फूट रस्ता बनवण्यात यावा, नंतर बाकीचा रस्ता करण्यात यावा. एवढं बोलून 2 शब्द संपवतो. आणि महानगरपालिकाचे जे अधिकारी आणले त्यांचं स्वागत करतो. या ठिकाणी मी 2च मुद्दे मांडणार आहेत. एक तर सर्वप्रथम माझ्या भावाने आता मुद्दा मांडला की जोपर्यंत तुम्ही रोड करणार नाही तोपर्यंत आमच्या प्रॉपर्टी काही ताब्यात घेऊ नका. तुम्ही सांगा 8 दिवस अगोदर आम्हाला की आमच्या आम्हाला रोड करायचा आहे, आमच्या तुमच्या प्रॉपर्टी खाली करा. आम्ही इमिजिएटली प्रॉपर्टी खाली करून देऊ तुम्हाला एका मिनिटात. कुठल्याही प्रकारची तक्रार करणार नाही, तुम्ही सांगितल्याप्रमाणे खाली करून देऊ. दुसरा मुद्दा होता आपल्या गावामध्ये याच्या अगोदर मिळण्याच्या अगोदर फक्त 30 मीटरचा रस्ता होता, 20च मीटरचा होता. मागील 50 वर्षापासून 20 मीटरचा रस्ता होता, आता तो 30 मीटर झाला तरी सफिशियंट आहे. कुठल्याही प्रकारची ट्रॅफिक जाम होत नाही, काही नाही. आणि आता तुम्ही रोड करताना फक्त अर्धा रोड केलेला आहे, आता तुम्ही पूर्ण अर्धा राहिला करून घ्या, तुमचं काम फक्तच आहे. आणि आमच्या गावकऱ्यांना विनाकारण त्रास देऊ नका. हातावरचे लोक आहे आमच्याकडे अक्षरशः, त्यांना कुठल्याही प्रकारची राहायची व्यवस्था नाही, गावात काही नाही. की तुम्ही प्रॉपर्टी ताब्यात घेतल्या त्याला रोड येणे अशी परिस्थिती. काही 4-5 जण असे त्यांना पुढे राहायची व्यवस्था नाही आज. आणि भाड्यानं घर सुद्धा त्यांना कोणी आता अगोदर डिपॉझिट मागतात आहे लोक. तुम्ही जर मोबदला दिला नाही तर आम्ही त्याला देऊ शकत नाही डिपॉझिट करून, तर आम्ही राहायचं पुढे. मग एक तुम्हाला कळकळीची विनंती आहे, तेवढंच आहे. मला पण एक गुंठा जमीन नाही काही नाही. ते 40,000 रुपये भाडं येतं, 24,000 रुपये पेन्शन. 2-3 मुली आहेत, त्याचे लग्न केलं साहेब. मला गावामध्ये एक गुंठा झाला, मी कसं झालं. तर माझी एवढीच विनंती आहे की हा माझ्या घेतका नाही तेव्हा मी तेवढं करू. पण विनंती आहे साहेब, कळकळीची विनंती आहे, जर कर्मचारी जर तुमच्या समोर रडत असेल याच्यापेक्षा आणखी आपल्या डिपार्टमेंटचं दुर्भाग्य काय. काही नाही मॅडम, माझं चौकशी करू शकतो. 300 वर्षापूर्वीचे दिवस आणि इतके पूर्ण जाते एकही फूट राहत. आता आमची संस्कृती संपून टाकायची, हनुमान मंदिर संस्कृती सुद्धा राहणार नाही, कारण ते आमचे ग्रामदैवत. तर त्याला एकही फूट जागा नाही तर मग जागा तिथे देवासाठी त्यांना ऍप्लिकेशन केलेलं. मागण्या काय ते सांगा. मागणी अशी मागणी की आम्हाला एक जागा देण्यात यावं तुम्ही मंदिर मनोज भाऊ पुतळा तुम्ही तुमच्या हाताने काढून घ्या. हा 1966चा ऐतिहासिक पुतळा आहे. या पुतळ्यासाठी तुम्ही आम्हाला जागा निश्चित करून द्या आणि एक लेखी तुमचं पत्र द्या आम्हाला, काय आम्ही बांधून देणार म्हणून. आणि काम चालू करून नंतर तुम्ही पुतळा हलवा. तसं आम्ही पुतळा हात लावू द्यायला नाही, तसं आम्ही कोणाला म्हणजे पुतळा हात लावू द्यायला नाही. हो, आमचं म्हणणं त्याचे नाही, आमचं म्हणणं तेवढंच, पुतळ्यासाठी जागा निश्चित करा, आम्हाला एक लेखी पत्र द्या तुमच्या वतीने, आम्ही बांधून देणार म्हणून. बस आम्ही दुसरी काही माहिती नाही. मला आता राहायला जागा नाही आहे. मला 2 पोरी एक मुलगा आहे. पहिली 600 दिली, ते पैसे भेटले नाही आणि आता रोडवरती जागा आहे माझी 1200, ती बी चालली. मग मी आत्मदान करणार का काय करणार? मला काहीच सारा नाही. माझे 2 भाऊ वाढलेले आहेत. माझे एज्युकेशन काय करणार? मी पोरींचे लग्न करणार का काय करणार? आणि अगर पैसे मी दिले तर मी रोडवरती ना आत्मदान करणार. समाजाच्या नाही, जे पण समाजाचा माणूस का राहत नाही. अगर बाबासाहेबांना स्मारक आपण खाली घेऊन ठेवलं आणि बाय चान्स एखाद्या लेकराकडून माणसाकडून कुणाकडून अगर त्याला हात लागला, समजा काही इजा झाली त्या पुतळ्याला, ही विटंबना होती. त्याच्यामुळे मला सर्वप्रथम माझी अशी महानगरपालिकेला नम्रतेची विनंती, हात जोडून तुम्ही सर्वप्रथम मला सर्व पहिले काम चालू करून देण्यात यावे. त्याच्यानंतरच तुम्ही बाबासाहेबांच्या पुतळ्याला हात लावू शकता. अन्यथा याच्या मी 15 दिवस पहिले आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे आणि मी फुल्ल करणार आहे. कारण बाबासाहेब आंबेडकर ही स्मशानभूमीमध्ये मागे टाकू शकत नाही. काही लोकांचं म्हणणं आहे महानगरपालिकेची जागा ही स्मशानभूमीमध्ये. स्मशानभूमीमध्ये बाबासाहेब दरिद्रीकडून ज्या माणसांनी आपल्याला बाहेर काढलेले, त्या दरिद्रीमध्ये मी बाबासाहेब आंबेडकरांना गौतम बुद्धाला बसवू शकत नाही. मंदिराचा अध्यक्ष हे मंदिर 304 देवाच्या मंदिर आणि हे जर हलवलं आणि आता आम्हाला जागा नाही पुढं आणि आम्ही जागा मागतोय. जागा मला पश्चिमेला जागा जागा आहे. जागा
आम्ही बाकी गावाला जरी असला आमचा तरी आम्ही तेवढं मान्य करू. आमचं बाकी मंदिर सगळं तुमचं जर झालं पण तुम्ही बायपास करा. तसं तुम्ही आता या रेल्वेचा बायपास आहे. त्या पद्धतीनं तुम्ही आपली नोकरी आहे ना त्या मंत्रिमंडळाला तुम्ही घ्या. मॅडम आणि आदरणीय व्यासपीठ या ठिकाणी मी आपल्याला मॅडम 2 शब्द सांगू शकतो की सर्वांनीच मांडलेली की बाबा PR कार्ड धारक आहे. पहिली गोष्ट आम्हाला अतिक्रमितचा हा हे नावच ते दिलं पाहिजे की अतिक्रमण हटावची बैठक आहे. या अतिक्रमणासाठी या ठिकाणी सर्वांना बोलवलेलं असलं काहीच नाही. सर्व PR कार्ड धारक आहे हर्सूलमध्ये. त्यामुळे आम्हाला तुम्ही जे बोलताय की बाबा अतिक्रमण हटवण्यासाठी मीटिंग आहे, अतिक्रमणावरती बोलण्यासाठी या ठिकाणी सर्वांना मोबदला दिल्याशिवाय आपण हात लावून कोणाच्या प्रॉपर्टी गावामध्ये मोबदला द्या आणि तुम्हाला विकास करायचा तर करा. परंतु मंदिर असेल, आता मंदिराला जागा द्या. हनुमान मंदिराला मस्जिदीचा तसंच विषय, बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं तसंच. तर या ठिकाणी आपल्याला मंदिराला आज जागा नाही. मग आता तुम्ही हनुमान गावाचं मंदिर येते बजरंगबलीचं, मग बजरंगबलीला तुम्ही जर जागा नाही तर आज गाव म्हणजे हनुमान असतो. आता तुम्ही जुनी म्हणून ऐकलेली असेल की गाव गेले हनुमान बार, तर मंदिराला जागा तर पाहिजे ना. हनुमान मंदिर म्हणजे गावाचं दैवत असतं, ते त्याला सुद्धा जागा नाही. मग ते मंदिराच्या जागेची काय व्यवस्था केली? मंदिराला जागा कुठं देणार? कारण मंदिर बसवायचं तर मूर्ती बसवायची, कुठं बसवायची? हा बी एक विषय आहे ना. त्यानंतर माझं म्हणणं आहे की आपल्याला ह्या सगळ्या समस्यावरती थोडं मी पहिले कमिशनर साहेबांसमोर पण बोललो होतो की आपण जर हर्सूल टी पॉइंट ते सांगलीपर्यंत उड्डाणपूल केला तर या सर्व समस्या आपल्याला एकही समस्या उद्भवणार नाही. कुणाला खर्च म्हणजे मोबदला देण्याची गरज नाही, पुतळा हटवायची गरज नाही, मंदिर हटवायची गरज नाही, मस्जिद नाही, कब्रस्तान नाही. या सगळ्या समस्यांचं थोडं मी पहिल्यापासून सांगतो की उड्डाणपूल केला तर हे सगळं चांगलं होईल, सोयीस्कर होईल तुमच्यासाठी पण, म्हणजे तुमच्यासाठी म्हणजे प्रशासनासाठी आणि आमच्या गावकऱ्यांसाठी सुद्धा. घर असे आहे तर ते आज रोड मध्ये जात आहे आणि त्या त्या लोकांना काहीच भेटत नाहीये किंवा त्यांचं पूर्ण राहण्याची पुढे राहतील काय राहतील याची काही व्यवस्था सुद्धा नाही. किती असे लोक आहे जे रोज काम करतात आणि संध्याकाळी त्यांच्या घरामध्ये जेवण करत होतं. आता अशा ठिकाणचे लोक जर त्यांच्या घरातून आज त्यांना काढून दिलं ते लोक पुढे जाणार आणि महानगरपालिका त्यांच्यासाठी काय करणार आहे? महानगरपालिका त्यांच्यासाठी काय व्यवस्था करणार? ते लोक पुढे राहतील. त्यांचा पण एक प्रश्न आहे. आता रोड हे भविष्याची गरज आहे. आज आपल्याकडे किती औद्योगिक म्हणजे क्षेत्रामध्ये किती टोयोटा सारख्या मोठ्या कंपन्या येते. यामुळे काय होणार की बरेच बाहेरचे लोक आपल्या शहरामध्ये कामासाठी येणार, दुसऱ्या राज्यातून येणार. तर साहजिक आहे या शहरामध्ये ट्रॅफिक होणार, त्यासाठी रस्ते मोठे होते. याच्यात आमचा विरोध नाही. तर रस्ते आम्हाला पण वाटतं की रस्ते मोठे झालेच पाहिजे, परंतु आमचं सर्वांचं म्हणणं हेच आहे की तुम्ही एक तर हर्सूल गावापुरतं, कारण की तर धार्मिक स्थळ खूप आहे. पूर्ण सिल्लोड अजंठ्यापासून इथपर्यंत रोड बनवलं. कलेक्टर साहेब कुठेही गेले नाही, पण हर्सूल कब्रस्तानच्या ठिकाणी स्वतः कमिशनर साहेब स्वतः येऊन त्यांना सर्वे केला आणि बघितलं काही तर रोडचं काही पर्याय निघू शकत नाही. आज बी सोफा फॅक्टरी पासून पुलापर्यंत रोडचं काम जे मागं झालं होतं तेच थांबलेलं आहे, तेच पूर्ण झालं नाही. आणि आज परत इतका मोठा रोड करायचा, त्या रोड मध्ये बरेच लोकांचे घर जाते. त्यामध्ये एक अशी विनंती आहे का जर उड्डाणपूल बनवलं तर हे सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. मला असं वाटतं की सर्वांनी फक्त उड्डाणपुलाचाच आग्रह करावा, ज्यामुळे बरेच लोकांचे घर वाचतील, मस्जिद वाचल, मंदिर वाचल, कब्रस्तान वाचल. आज माझी आई कब्रस्तान मध्ये जात नाही. 2 वर्ष झाले माझी आई वारली. माझी आईला आज काढून देणार का कब्रस्तान मधून?
हेच माझं म्हणणं आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की आता मंदिर हटवायचंय तर आमचा ग्रंथ चालू आहे काय 3 महिन्याचा ग्रंथ असतो आम्ही ग्रंथ वाचतो वंदना घेतो आणि ते जर तुम्ही हटवलं तर आम्ही कुठं ग्रंथ वाचायचं आम्ही आतापर्यंत खंडन करून दिलेलं नाही काय आणि आता जर हटवलं तर कुठं वाचायचं आम्ही आम्हाला पहिले आमचं व्यवस्थित करून द्या मंदिर बांधून द्या आमचा ग्रंथ चालू आहे आम्ही तोपर्यंत काही हटवणार नाहीये काय ज्यावेळेस आमचं मंदिर बांधून दिलं त्यावेळेस तुम्ही आमची काही म्हणणं नाही तुम्ही हटवा काय फक्त आमचं तेवढं मंदिर बांधून द्या आणि ग्रंथ चालू आहे आम्ही तोपर्यंत काही हटू शकत नाही जय हिंद. या हतूर पोलीस स्टेशनच्या PI विशाल मॅडम यांच्या उपस्थित सर्व मान्यवर गावकरी मंडळी पत्रकार बंधू आपण त्या रस्ता रुंदी करण्याच्या संदर्भात या ठिकाणी विविध समस्या मांडल्या आहेत यामध्ये धार्मिक स्थळ मालमत्ता याविषयी आपण या सर्वांनी चर्चा केली आपल्या ठिकाणी मांडलेल्या मी प्रशासनाच्या वतीनं असं सांगू इच्छितो की धार्मिक स्थळाबाबत मान्य प्रशासन निर्णय घेणार आहे प्रशासन निर्णय घेईल त्या अनुषंगाने आपल्या सर्वांना ते कळण्यात येईल काय निर्णय घेतोय म्हणून. तसं या रस्त्यामध्ये जवळपास 150 मालमत्ता बाधित होत आहे त्यामध्ये व्यावसायिक आहे निवासी आहे तर या बाधित मालमत्ता धारकांना मी असं सांगू इच्छितो की आपण प्रशासनाची भूमिका ही न्याय देण्याची आहे तर आपण रितसरपणे महानगरपालिकेकडे आपली जी काही जागा असेल त्या अनुषंगानं प्रस्ताव दाखल करावे त्या प्रस्ताव दाखल केल्यानंतर 8 दिवसात TDR देण्याचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी आपल्याला देण्यात येईल असं मी प्रशासनाच्या वतीने आपल्या सर्वांना सांगू इच्छितो आणि सर्वांना TDR देण्याची प्रशासनाची भूमिका आहे असं मी आपल्या सर्वांना सांगतो. कमिशनर साहेब सगळे गावकऱ्यांच्या वतीने आम्ही मीटिंग घेतली होती आणि कमिशनर साहेबांना सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला पैसे देऊ आम्हाला सगळ्यात त्यांनी शब्द दिलेला आहे बसलेले आहे आणि साहेबांना सांगितलं हसून कारण आम्ही पैसे देऊ आता तुम्ही सांगताय प्रशासना वतीने की आम्ही TDR देऊ. मला एक प्रश्न आहे पाटील साहेब 200 TDR तर 200 फूट जागा असेल माझी 200 फूट आणि 100 फूट TDR कोणी घेणार नाही कोणीच बिल्डर घेत मी स्वतः बिल्डर आहे या 100 फूट आणि 200 फूट TDR ला करणार काय आम्ही आमच्या हर्सू गावकर 500 फूट TDR कोणी घेते TDR बिल्डर कधी घेतो माहिती का 2000 स्क्वेअर फूटचा पुन्हा जर TDR असला तरच बिल्डर घेतो 100 500 आणि 200 या एवढ्या स्क्वेअर फुटला TDR कोणी घेत नाही याला कोणी विचारच पण नाही आणि TDR ला व्हॅल्यू नाही त्याकरता आमच्या हर्सू गावकऱ्यांची मागणी आहे आम्हाला हर्सू गावकऱ्यांना पैशातच मोबदला मिळाला पाहिजे सर आता नरेंद्र बाबू अवतडे अब्दुल बाबू अवतडे यांना TDR देऊन तुम्ही काय करणार आहे हे कुठं राहतील हे TDR लगेच विकणार आहे का तुम्ही उद्या TDR देणार आहे TDR घेणार कोण आम्हाला जाणार कुठं आहे हे TDR ला करणार काय याला काही अर्थ नाही साहेब तुम्ही कमिशनर साहेबाला आमच्या गावकऱ्यांच्या वतीने सांगा हर्सू गावकऱ्यांना TDR लागत नाही पैसे देणार नाही तोपर्यंत लावायचा नाही पैशाच्या स्वरूपात तुम्ही सगळ्यांना आर्थिक पैसे म्हणून तुम्ही द्या TDR कोणी घ्यायला तयार. त्याचप्रमाणे हार्सूल पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी त्याचप्रमाणे हार्सूल मधील सर्व नागरिक महिला बंधू आणि भगिनी आजची जी मीटिंग होती ती यासाठीच होती की इथे डील करायला कोणी आलेलं नाही की हे तुम्ही घ्या ते आम्हाला द्या इथे जे आलेले आहे चर्चा आणि त्यामधून येणारे उत्पन्न होणारे जे काय अडचणी आहेत किंवा जे काय तुमचे जे काय शंका असतील त्या आणि आमचं जे काय आहे किंवा प्रशासनाचा जो काही व्ह्यू आहे त्याची देवाणघेवाण करण्यासाठी ही आजची जी बैठक होती ती आयोजित केली होती. यापूर्वी तुमच्या गावातल्या मला वाटतं काल परवा माननीय CP साहेब आणि मनपाचे आयुक्त साहेबांची प्रतिनिधी यांची कमिशनर कार्यालयामध्ये पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये बैठक झाली. त्या बैठकीनंतर असा निष्कर्ष निघाला की एकदा सर्व गावकऱ्यांशी चर्चा करावी त्यांचं काय मत आहे त्यांचा काय विचार आहे आणि हे जे मोहीम आहे या मोहिमेबद्दल त्यांचं काय मत आहे किंवा काय अडचणी आहेत याची जाणीव करून घ्यावी आणि त्या पद्धतीने आज तुमच्या सोबत ही बैठक आयोजित केली. यामध्ये मंदिर असेल मस्जिद असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल त्यानंतर कब्रस्तान असेल गावकऱ्यांचे जे काही घरं आहेत त्या घरांमधून ज्यांचं काही नुकसान होणार असेल कमर्शियल प्रॉपर्टीज असतील तर याबाबतचे आता तुमचे जे काही मतं आलेले आहेत ते आम्हाला समजले. मनपाचे आयुक्त सहाय्यक आयुक्त आहेत त्यांचे अधिकारी ते मुद्दे लिहून घेतले आणि आमच्या मार्फती पण या गोष्टी आम्ही वरिष्ठांना ब्रीफ करू. फक्त याच्यामधून मला हे सांगायचं एवढंच आहे की मनपाच्या जे प्रॉपर्टीशी रिलेटेड किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत अतिक्रमण असेल किंवा
ज्या मालमत्ता जाणार आहेत त्याच्याशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल काय मोबदला देण्यात यावा, काय न देण्यात यावा, या गोष्टीचा निर्णय मान्य मनपा आयुक्त हे सक्षम अधिकारी आहेत ते घेतील. परंतु पोलीस प्रशासनाच्या वतीने मी या ठिकाणी फक्त एवढंच सांगण्यासाठी आलेलो आहे की माननीय उच्च न्यायालयाने जे मला वाटतं कालवर तुमच्यापैकी उच्च न्यायालयामध्ये 16 काहीतरी जणांच्या याचिका दाखल होत्या, त्याचा निर्णय लागलेला आहे. मनपाच्या अधिकाऱ्यांना त्याची अवगत असेल काय निर्णय लागलेला आहे, त्या पद्धतीने जे कायदेशीर कारवाई पुढे भविष्यामध्ये करतील त्यापूर्वी तुमच्या ज्या काही शंका आहेत त्याचं निराकरण व्हावं यासाठी मी माननीय पोलीस आयुक्त साहेबांना आणि माननीय पोलीस आयुक्त साहेब, माननीय मनपा आयुक्त साहेब आणि संबंधित अधिकाऱ्यांशी त्याबाबत चर्चा करून याच्यावर मार्ग काय निघतो ते बघू आणि त्याच्यातून पुढची कारवाई ही ठरवण्यात येईल. त्याचबरोबर जी दुसरी म्हणजे जी दुसरी गोष्ट आहे की ज्या वेळेला ही कारवाई ठरवण्यात येईल किंवा जी तारीख ठरवण्यात येईल आणि तुमचं समाधान झाल्यानंतर त्यानंतर मात्र या मोहिमेमध्ये कुठल्याही प्रकारची आडकाठी कुणी आणण्याचा प्रयत्न करू नये अशी माझी विनंती आहे. कारण तुम्हाला माहित आहे की पूर्ण शहरामध्ये जे अतिक्रमण काढलं ते मोठ्या अगदी पूर्ण ताकदीने काढलेलं आहे. त्यामध्ये कुणी आडवं येण्याचा प्रयत्न केला नाही आणि आलं तर गुन्हे दाखल करण्याला किंवा बळाचा वापर करण्याला पण पोलीस प्रशासन मागे पुढे बघणार नाही. कधी त्यावेळेला या गोष्टींचा सोल्युशन निघेल त्याच्यानंतर म्हणतोय. परंतु आमची जी भूमिका आहे पोलीस प्रशासनाची ती मनपा म्हणजे महानगरपालिकेच्या निर्णयावर अवलंबून भूमिका असणार आहे. ते ज्या दिवशी आम्हाला निर्णय देतील की आज रोजी आमचा अशा पद्धतीने सर्व गोष्टींचं सोल्युशन निघालंय त्या दिवशी आम्ही त्यांच्या पाठीशी पूर्णपणे उभं राहू आणि पूर्ण ताकदीने आम्ही त्या ठिकाणी उभं राहू. याबद्दल तुमच्या ज्या काही अडचणी होत्या, ज्या काही शंका होत्या त्या आम्ही ऐकल्या. त्याबद्दल मनपाचे अधिकारी हे देखील त्यांच्या वरिष्ठांना त्याबाबत कळवतील आणि मी देखील आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माननीय सीपी साहेबांना याबद्दल ती माहिती कळवेल. तर याच्यातून काय सोल्युशन निघेल पुढच्या 1 ते 2 दिवसामध्ये आपल्याला ते कळेल. 6 आणि 7 तारीख ही तारीख निश्चित करण्यात आलेली होती या मोहिमेसाठी हर्सुल गावासाठी. तर त्या मोहिमेच्या अगोदर हा निर्णय निघेल अशी मी अपेक्षा ठेवतो. मनपाचे अधिकारी या ठिकाणी आहेत, त्यांनी देखील याच्यावर थोडंसं सखोल अभ्यास करून त्याचा मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा असंही मी त्यांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अध्यक्ष, सर्व धार्मिक स्थळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सहकारी आणि या आपण गावातील सर्व नागरिक माननीय पोलीस निरीक्षक आणि आपले सर्व जे काही आपल्या गावातील जे सर्व सहकारी आहेत मी त्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि महानगरपालिकेच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो आणि आजची मीटिंग जाहीर करतो. पिछा त्यांना काय सांगायचं की पण पासून ते इथपर्यंत पुढांकडून टाकून द्या ना. आमचे मंदिर बी नाही आता ते 2000 लोक आहेत एका प्रस्थानामध्ये कुठं द्यावा आता आम्ही आता पहिले 100 मध्ये त्यांनी ती जागा घेतली नाही ते फक्त 30 मिनिटातून बघा आता तुम्हाला दाखवायला तेच साऊंड द्यायला ना उंच 200 म्हणतात 200 मध्ये पुन्हा 2000 फक्त पाडून ठेवायचं त्यांना पाडून ठेवायचं बेकार करायचंय फक्त बनवायचं काही नाही करायचं पाहिजे करून टाका सर आम्ही तुम्हाला सहकार्य करतो. द्या नाही सर फक्त आम्हाला जे आहे ना पैसे द्या तुम्ही टाका तुम्हाला सहकार्य करायला आम्ही तयार आहे. मामा तिकडे घ्या. मागे रे मागे ना हुई है पुलिस प्रशासन और महानगर पालिका प्रशासन के साथ तो धार्मिक स्थलों को लेकर क्या फैसला हुआ है? देखिए, महानगर पालिका के जो आयुक्त साहब है श्रीकांत जोशी साहब, इनके ओर से कल मंदिर, मस्जिद, बौद्ध विहार, कब्रस्तान और दरगाह आईलेजी होड़कर पुतला सभी अध्यक्ष को मनपा की ओर से कल एक नोटिस आई कि आपको ये धार्मिक स्थल जो है 7 दिन में हटाना है, नहीं तो हम इसको हटाएंगे और जो परिणाम होगा और जो वातावरण टाइट होगा तो इसकी जिम्मेदारी आप पूरे जो अध्यक्ष है और मस्जिद के और कमेटी के
मंदिर कमेटी के जिम्मेदार है, सब इनके ऊपर आएगा। तो हमने जब नोटिस लिया और हमने तत्काल में प्रेस कॉन्फ्रेंस लिया और चैनलों के जरिए हमने मनपा के आयुक्त साहब को ये बोला कि सर ये जो आपने जो हमको आश्वासन दिया था कि हरसुल वासियों को हम टीडीआर नहीं देंगे, मुबदला देंगे, मुबदला मतलब पैसा देंगे, तो हम गांव को हाथ लगाएंगे। और दूसरा आश्वासन ऐसा दिया था कि धार्मिक स्थल जो भी हरसुल में है, जब तक चर्चा नहीं होंगी, मीटिंग नहीं होंगी, इसको भी हम हाथ में लगाएंगे। तो हमने चैनल के माध्यम से इनको हमारा पैगाम पहुंचाया। तो इन्होंने तत्काल में आज हरसुल के पीएम मैडम आयुक्त साहब ने इन्होंने हमारी बात को दखल लिया और तत्काल में आज इन्होंने हरसुल परिसर में 4 बजे के टाइम पे एक मीटिंग बुलाया। सब गाँव वासियों की, जितने धार्मिक स्थल है इसके मेंबर, अध्यक्ष, कमेटी के पूरे लोगों को बुलाया और ज्यादा से ज्यादा आपने देखा कि सभी गांव के लोग उपस्थित थे। और मीटिंग में ऐसा तय किया गया कि मनपा की ओर से गाँव वालों की सुनी गई। इन्होंने ये कहा गया कि हरसुल वासियों को हम टीडीआर देंगे और धार्मिक स्थल जो है जब तक चर्चा नहीं होंगी, बात नहीं होंगी, इसको हम हाथ में लगाएंगे। तो हमारा भी यही बोलना है कि भाई चर्चा कीजिए। जैसे कि भाई मस्जिद है, मैं मस्जिद कमेटी का अध्यक्ष हूँ, हमारे को मस्जिद को जगह है। अब कुछ लोगों की चर्चा हुई भाई करना क्या है, तो मैंने जो कहा अभी मीटिंग में कि हमारे जो उलमा है, केवल संभाजीनगर के नहीं, पूरे महाराष्ट्र के और बड़े बड़े उलमा हैं, संभाजीनगर में भी उलमा है, इनसे मैंने बहुत से उलमाओं से बात किया और मैं अभी और करने वाला हूँ। अगर ये बोलते हैं कि भाई अपनों को जगह है और इसमें अपन एक अच्छे काम के लिए रोड चौड़ीकरण के लिए, क्या ये रोड अभी 200 का है, सभी गाँव वाले की मांग ये है कि रोड 150 का होना चाहिए, कम होना चाहिए। तो जो भी समस्या थी आपके सामने गाँव वालों ने महापालिका अधिकारी को बोला और हमने भी सुना। और मैं भी, सरकार अगर अच्छा निर्णय लेने जा रही है तो मैं इनके साथ हूँ, लेकिन चर्चा होना चाहिए। हमारा वही बोलना चाहिए, हमारे गाँव वालों को सभी बोलना है कि हमारा अतिक्रमण नहीं है, अतिक्रमण नहीं है। तो जैसे बैंसी के ओर से जो हमको मुबदला दिया गया, पैसे दिए गए, तो मनपा की ओर से भी पैसा देना चाहिए, मुबदला देना चाहिए। और रही धार्मिक स्तर की बात, हम मनपा के आयुक्त साहब से जब भी बुलाएंगे, मेरी इनकी कल बात हुई, मेरी इनसे बात हुई कल, ये शनिवार को इन्होंने बोला है कि अभी टाइम ने मतलब बोला है, तारीख बोली है, अपने दिन भी बोला है कि शनिचर के दिन मैं सभी धार्मिक स्थलों की मीटिंग बुलाऊंगा, इसके बाद में निर्णय लूंगा। ऐसा इन्होंने मुझे आश्वासन दिया है। क्यों विरोध कर रहे हैं? टीडीआर नहीं होना, कम जगह है ना, क्यों नहीं होना? गाँव वाले जो हमारे जितने गाँव वासी है, इनका बोलना है कि भाई टीडीआर को विरोध क्यों कर रहे हैं। ये बहुत अच्छा सवाल आपने बोला है। गांव वाले टीडीआर को इसलिए विरोध कर रहे हैं कि पहले 50 राइट से 50 और लेफ्ट से 50 बैंसी ने ले चुकी है। आप लोगों के जो घर बचे हैं, किसका 500 बचा है, किसका 300 स्क्वायर फीट बचा है, किसका 1000 बचा है, अगर ये 50-50 में इनका पूरा घर चल जाएगा तो ये टीडीआर लेके क्या करेंगे। इनका मुबदला क्यों बोल रहे हैं? कमिश्नर साहब को मैं खुले अल्फाज में बोल रहा हूँ, गाँव वाले पैसे पैसे साहब बोलते, गाँव वाले पैसे 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 कर रहे। तो सर, गाँव वालों को समझिए, इनके दुख को समझिए। अभी हमारे रतन बड़ोदे, इन्होंने डायरेक्ट बोल दिया मीटिंग में कि मुझे अगर पैसे नहीं मिले और मेरे बेटियों की शादी आए, मैं क्या करूंगा, मैं सीधा आत्मदान करने वाला हूँ। अभी इन्होंने आपके सामने बोला है। तो कमिश्नर साहब को मेरा रिक्वेस्ट है कि सर, हरसुल के लोगों को समझिए कि टीडीआर क्यों नहीं चाह रहे। मैं सर टीडीआर लूंगा, मेरी जमीन ज्यादा जाएंगी तो मैं टीडीआर लूंगा, 2000 फीट जाएंगी, आप जिसका 500 जा रहा है, ये कल इसका मकान अगर तोड़ देंगे तो जाके रहेगा कहाँ। इसीलिए लोग टीडीआर नहीं मांग रहे हैं। पैसे क्यों मांग रहे हैं कि इनका घर टूटेगा और ये दूसरा मकान लेंगे या प्लॉट लेके बनाएंगे, इसीलिए लोग पैसा मांग। प्रशासन का अगर निर्णय होगा है ये हटाना ही है, यहाँ पर रास्ता चौड़ा करना ही है, तो आपका अगला कदम क्या रहेगा? देखिए, कमिश्नर साहब ने मुझे बोला खुद होकर कि मैं शनिवार को मीटिंग आपकी बुला रहा हूँ। अब शनिवार को ये क्या बोलते हैं और क्या निर्णय निकलता है, और गाँव वालों की भी हमारी मीटिंग होंगी। जो गाँव जो बोलेगा सभी लोग बोलेंगे, जनता के साथ मैं आके सबसे आगे मैं खड़े रहूंगा। मालमत्ता धारक आम्ही बी पेअर कार्ड बी आमचो, जर तुम्ही महापालिकेत समजा पेअर कार्ड हिलू देत नाही,
तो तुम्ही गुंठ्यावरील काय हिलू देणार आहे? सांगा तुम्ही याचं त्या उत्तर. हो डायरेक्ट म्हणतात तुम्ही हे करून घ्या, येणे आपली पिअर गुंठ्यावरी करून घ्या. गुंठ्यावर केल्यानंतर त्या पिअर काढायला जर हिलू नाही तर गुंठ्यावरील काय हिलू देणार? कशाच्या बळावर आम्ही हे संपत्ती पाळायची? तुमचं घर चाललं का? हा. किती आहे तुमचं घर? माझं समजा 300 आहे. हो मागं मला पैसे भेटले, पण आता उतून मागे मोबदला पाहिजे ना. और मंदिर का भी वो जो सुपर हनुमान का मंदिर है वैसा बनाओ तुम. सुपर हनुमान का चौतरफ से रोड है ना, वैसा बनाओ, मंदिर अंदर लो.